जाऊया. सर, जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उगारला होता. तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये. अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतोय. पुण्यात भरपूर जास्त आहे जिल्ह्यात. म्हणजे बोगस शाळा बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केलेल्या असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याचं चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यामध्ये आता एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषद शाळेत पवनी जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही, जिथे मिळालंय ते धोक्यात पडलंय. तर अशा संबंधानं नाही, मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलंय की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही. शिक्षकांना शिरत्वाच्या पदावर उतरावं लागलेलं वगैरे नाही. काही कार्यपद्धती विहित असते. आता शिरसाट महोदयांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार नाही तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधी तर ते पद रद्द होत आहे. उतरावं लागलं वगैरे असे आता काही भाग नाही. सरकार स्थापन होऊन 2 महिने होते, पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले नाही. होईल तिढा वगैरे काही नाही. वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. शिक्षकांचा प्रश्न आहे, अजूनही त्यांना समायोजन केलेलं नाही, तर तोही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे. या विषयावर विभाग पातळीवर चर्चा 1-2 वेळेस संपन्न झालेली आहे. माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल. माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ही बाब आम्ही आणून देऊ.